संघ तुल्यबळ संघ आहे. दोन्ही संघाकडे चांगले फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतील. सेमीफायनलचा हा सामना सेमीफायनल 2 अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मात्र नोंदवला गेला आहे चौकपाडा ए संघाने. तर पाहूया चौकपाडा एक संघ वाट पाहेल कोणता संघ आपल्या सोबत अंतिम सामना खेळण्यासाठी येणार आहे. पाहूया. सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय. एका बाजूला जब्बीर शेख तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कीर्तेश गरत. दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा राऊंड खेळण्यासाठी. पाहूया मागचा सामना आपण पाहिला होता. बिरवाडी संघ मुरबे संघासोबत खेळला गेला होता आणि जब्बीर यांनी जी फटकेबाजी केली होती बॅक टू बॅक 3 चेंडूवरती चौकार नोंदवून सामना पूर्णपणे आपल्या जवळ आणण्याचं काम पूर्ण केला गेला होता. आता पाहूया या सामन्यामध्ये रंगत तेवढीच पाहायला मिळेल, चुरस तेवढीच पाहायला मिळेल. सामना मात्र टफ फाईट असणार आहे. दोन्ही टॉप टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पाहूया बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मंगेश. पहिला चेंडू जब्बीर इकडे पहिला चेंडू टॅप. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. आगाज मात्र मोठा केलाय जब्बीरच्या फळीमधनं. पहिला चेंडू टॅप केला जातोय चौकारासाठी नेऊन टाकला जातोय. सुंदर खी जब्बीरकडनं पाहायला मिळाले. सातत्यपूर्वक खी पार पाडत असतो. मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. इकडे पाहूया पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. कॉलिंग आले. यस ही धावा होऊ शकत नाहीये. धावू नकोच असं मात्र कॉलिंग आले. थांबायचंय. पाहूया आपली कॉलिंग होती ती सांगली मी. तर यस पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. इकडे टॅप करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चेंडू नीटसा फळीवर आलेला नाहीये. सिंगल धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 5 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार मंगेश. हा इकडे मध्ये येणारा चेंडू स्विंग होत होता. सिंगल मात्र कन्वर्ट केलंय. ढकलण्याचं काम केलं गेलंय कीर्तेश कडनं. कीर्तेश सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसत होता. स्वतःवरती नाराज आहे. इकडे स्ट्रोक खेळलाय. ताकदवान स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षक जयेश मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. चेंडू अडवला गेलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त. इकडे पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल मध्ये जातोय. सिंगल झोन मध्ये निघून जातोय. सिंगल धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती षटक होते समाप्त. धावा स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिल्या 7 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 7 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. नक्कीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या ही आपण पाहू शकाल. तरीही मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी गर्दी केली आहे सामना पाहण्यासाठी. सेमीफायनल राऊंड 2 आपल्याला पाहायला मिळतोय. ओपन एक गाव एक संघ असा हा पॅनल होता आणि या पॅनल मधनं 2 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचले. एका बाजूला बिरवाडी संघ दुसऱ्या बाजूला अगवन संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजात्मक पारी खेळताना दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी मंगेश कडनं हाताळली गेली. त्या षटकाचा विचार केला तर 7 धावा एक चौकार जरी नोंदवला गेला होता परंतु चांगलं कमबॅक मंगेश कडनं पाहायला मिळालं. आणि पाहूया बॉलिंग मार्गवरती नवीन गोलंदाज अनुज. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा चौकार नोंदवण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा जास्त लांब गेलेला नाहीये क्षेत्ररक्षकापासून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकास चेंडूला अडवताना पाहायला मिळालं. इकडे पुन्हा तेच प्रयत्न दिसत आहेत. जब्बीरला मात्र पुन्हापणे जखडण्याचं काम केलं जात आहे आगवन संघाकडनं. सुंदर गोलंदाजी हाताळली जात आहेत. जब्बीरचं जे मनोबल आहे ते मात्र डाऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत गोलंदाज. कुठेतरी जब्बीरला आता मोठा फटका खेळण्यात पाहायला मिळेल कारण की जब्बीरवरती आता प्रेशर वाढत चाललाय आणि प्रेशर मध्ये एकतर चौकार येईल एकतर विकेट येईल. पाहूया या प्रेशर मध्ये जब्बीर काय करतोय. इकडे स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये.
तर सिंगल धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती हळूवारपणे वाढ घेते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज अनुज याने. पाहूया अनुज पुन्हा एकदा तयार असे बॉलिंग मार्क वरती. आता स्ट्राईक एंड वरती कीर्तेज घरात. पाहूया कीर्तेजची फळी काय बोलते. इकडे कीर्तेजची फळीला सुद्धा शांत ठेवण्याचं काम केलं जात आहे गोलंदाज अनुज कडनं. पाहूया अनुज सुद्धा तेवढाच चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू मध्ये 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. इकडे जसे जसे निर्धाव चेंडू जाणार तसा प्रेशर दोन्ही फलंदाजांवरती वाढणार. इकडे ट्रॅव्हल होतोय, फेकला जातोय चेंडू. इकडे जे पंच लावले गेलेले आहेत ते पंच आपला निर्णय कळवणार. कोणी आर्ग्युमेंट करू नका पंचांशी. पंच आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला रिव्ह्यू नसणार आहे तो पंचांचा रिव्ह्यू आहे. आपल्याला रिव्ह्यू नाही, दोन्ही संघाला रिव्ह्यू नाही आहे, पण पंचांचा रिव्ह्यू आपण एक्सेप्ट करू शकाल. आयोजक संघ आपण यायचं आहे आणि चेक करायचं आहे. तर यस नोट आउट असणार आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय तर चेक केलं गेलं, पाय लागलं गेलं होतं यष्ट्यांवरती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. चेंडू हाताळलाय, ट्रॅव्हल झालाय. पाहूया पुन्हा धावचीची संधी आणि पुन्हा तेच चुकी, पुन्हा तेच. आता विकास पुन्हा तेच करताना पाहायला मिळते. पुन्हा धावा मिळतील 2. इकडे गिफ्ट मध्ये धावा वाटण्याचं काम चालू आहे. धावसंख्या स्कोर षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ समाप्त, 12 धावा. बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत बिरवाडी संघाच्या. आता या शेवटच्या चेंडूवरती दोन्ही फलंदाज हवे होताना दिसतील का, कारण शेवटचे 6 चेंडू आहेत. आता तर हाणामारी करावी लागेल, कारण की 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आगवण संघाचा विचार केलं तर मनीष नावाचा फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी साकारली होती आणि ताबडतोब खेळी दाखवली होती. पाहूया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग मार्क वरती. हार्दिक. पाहूया हार्दिक कडनं 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये हार्दिक किती धावांचा खर्च उचलतोय पाहूया. हा खर्च मात्र आगवण संघाला परवडेल का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पहिला चेंडू, चांगला फटका, परंतु आगवण नावाची भिंत इकडे सीमारेषे लगत उभी केली गेलेली आहे. एकही चेंडू सुटलेला नाहीये. क्षेत्ररक्षकांच्या हातामधनं चेंडू सीमारेषेजवळ अडवण्याचं काम सातत्यपूर्वक केलं जातंय क्षेत्ररक्षकांकडनं. चेंडू निर्धाव जातोय. जब्बीर पुन्हा एकदा तयार, पुन्हा स्ट्रोक खेळलाय. आता मात्र चेंडू सीमारेषे लगतच टप्पा पडल्यानंतर जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आता येत आहे 4 धावा. या 4 धावेने थोडीशी वाढ होते धावसंख्येत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त.
अजून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती प्रत्युत्तर दिलं जाणार दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाकडनं. गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 4. पुन्हा एकदा तेवढा चांगला प्रयत्न मिळाला होतं परंतु तेवढा चांगला एफर्ट सुद्धा पाहायला मिळालं. बॅकअप देण्याचा प्रयत्न होतं परंतु बॅकअप सुद्धा मिळालं नाही आणि त्या बॅकअपमुळे चेंडू सुद्धा गेला चौकारामुळे. चौकार मित्र मिळतो या चेंडूवरती. आता पटरीवरती येताना दिसते गाडी. जब्बीरची गाडी मात्र आता पटरीवर येते आणि जब्बीरची गाडी पूर्ण धावांचा डोंगर रस्त्याने दिसते. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. आता या 2 चौकाराने थोडस धावामध्ये गती वाढताना दिसते. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. धावसंख्या 20. स्कोर कार्ड वरती 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया या 3 चेंडू मध्ये पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय जब्बीरकडनं. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 2 चेंडू. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ. इकडे चांगला करारा प्रहार पाहायला मिळतोय. इकडे पुन्हा एकदा चौकारासाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. इकडे महागडं षटक होतोय की काय आणि हे महागडं षटक कुठे महागात पडेल का बिरवाडी संघासाठी, सॉरी आगवण संघासाठी. कारण की बिरवाडी संघासाठी हा षटक मात्र कारागीर साबत होतोय. कारण की या षटकामध्ये 5 चेंडूंच्या मध्ये 3 चौकार म्हणजे 12 धावा खर्च झालेला आहे. आता शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा येत आहेत. धावसंख्येचा विचार केला 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा तेच प्रयत्न दिसत आहेत. धावचीची संधी येते आणि धावचीत बाद. 24 धावा जमून 25 म्हणजे 25 धावांचा लक्ष इकडे उभारला जातोय. 25 धावांचा टार्गेट मात्र सेट केला गेलाय आगवण संघासाठी. 25. तर पाहूया एक फायटिंग स्कोर तरी निर्माण झालाय. पाहूया हा फायटिंग स्कोर कितीपर्यंत रोखणार बिरवाडी संघ आगवण संघाला. मनीष नावाचा वादळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येणार परंतु त्या मनीष नावाच्या वादळाला रोखण्याचं काम बिरवाडी संघ सुद्धा करणार का. तर येणारा काळ, येणारी वेळ आणि येणाऱ्या चेंडू ह्याच्यावरती सर्व आपल्याला कळणार आहे. तत्पूर्वी देऊया आपण छोटासा ब्रेक. देवलानु मन रमतय गमावले देवलानु मन रमतय. देऊल तम तम तई गई तुझा देऊल तम तम तई. देऊल तम तम तय गमावले देऊल तम तम तय. तम तम तई गमावले देऊल तम तम तई. देऊल तम तम तई गमावले देऊल तम तम तई. देऊल तम तम तय गमावले देऊल तम तम तय. देऊल तम तम तय गमावले देऊल तम तम तय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर जाऊया सामन्याला सुरुवात करूया. सेकंड इनिंगला होते सुरुवात. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचवला जातोय. एका बाजूला मनीष आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जग्गू. फील्ड सजावट करायचं आहे बिरवाडी संघ. जास्त वेळ घेऊ नका. अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती. 6 चेंडूंचा खेळ हाताळण्यासाठी स्वप्नीलकडे मात्र चेंडू विसावलाय. स्वप्नीलला मात्र चेंडू दिला गेलाय. स्वप्नीलला चेंडू हाताळायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे आणि या 18 चेंडूमध्ये जमवायचे आहेत आगवण संघाला. 25 धावा. पाहूया पहिला चेंडू घेऊन स्वप्नील जग्गू यांना. इकडे पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू वाईड हाताळला जातोय. अवंतर धावाने सुरुवात मात्र केली जाते. धावसंख्येत खातं ओपन करून दिलंय आगवण संघाचं अवंतर धावेने. इकडे पुन्हा चुकी होते. एकही चेंडू न हाताळता 3 धावा खर्च. इकडे आपल्याकडे पॉकेट मनी कमी आहे, त्याच्यामध्ये आपण खर्च करत आहात. म्हटलं जातं ना, गरीबी में आटा गीला होता हुआ दिख रहा है मैदान के अंदर. यहाँ पे बिरवाडी संघ तरी चुकी करत आहे. स्वप्नीलकडनं चुका होत आहेत आणि या चुका आपल्याला सुधाराव्या लागतील. जर आपण या चुका सुधारवणार नाही तर सामना आपल्यापासून लांब जाताना पाहायला मिळेल. कारण की आगवण संघ हा एक मोठा संघ आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पुन्हा एकदा चेंडू हाताळलाय. पुन्हा चेंडू खराब आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. 9+4. इकडे धावांचा खर्च वाढवलाय. षटक मात्र चेंज केला गेलाय का नाही हे मात्र पाहावं लागेल. कुठेतरी खराब चेंडूंची हाताळणी होते. चौकार, नो, वाईड अशी चेंडू हाताळणी पाहायला मिळते. खराब कामगिरी मात्र स्वप्नीलकडनं पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 8. 0 चेंडू 8 धावा. 3 मध्ये 8 धावा दिल्या गेलेल्या आहेत. इकडे चांगला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. मनीषला थोडंसं बीट केलंय या चेंडूवरती. 1 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. आता समीकरण जर आपण पाहिलं 25 धावांचा लक्ष्य होता. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बॉल टू रन 17-17. खतरा होणार कोणावरती पाहूया. इकडे ट्रॅव्हल होतोय. गॅप शोधतोय मनीष. इकडे गॅप शोधला जातोय आणि त्या गॅप मध्ये फक्त दिशा दाखवून दिली जाते चेंडूला. चल ह्या गॅप मध्ये आपल्याला ट्रॅव्हल व्हायचं आहे आणि चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलंय. गॅप मधनं चौकारासाठी जातोय. 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 12 धावा. 12 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. इकडे पुन्हा शोधलाय गॅप. इकडे नजरा लावल्या जात आहेत. हे पहा काय घडतंय. नक्कीच मनोरंजन केलं जात आहे फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. मणे आणि स्वप्नील यांच्यामधला एक मनोरंजन पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन फोकस करो. इकडे पाहूया पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. मला तरी वाटतंय मनीष या षटकामध्ये सामना संपवण्याचा काम करतोय की काय. धावसंख्या चेंडूचा झाला 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20. 1 चेंडू शिल्लक राहील का या षटकातील. सामना संपवला जाणार का.
आहा आता मात्र चांगला चेंडू, आता चकमा दिलाय. आता मात्र बाद होईल. मनीष नवीन फलंदाज पोचवा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आवश्यकता आहे 13 चेंडू मध्ये जमवायचे 4 धावा, सॉरी 5 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातोय. शेवटचा चेंडू आहे. तर चौकपाडा संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे. इकडे पाहूया चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र चांगला चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडू मात्र चांगले आलेत. षटक होतोय समाप्त. आता 12 चेंडू मध्ये जमवायचे आहेत 5 धावा. 12 चेंडू 5 धावा. सहाव्या 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जग्गू स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूया जग्गू स्ट्राईक एंडवरती. इकडे नक्कीच जग्गू सुद्धा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्नात होता. सिंगल येतोय. या सिंगल धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावून पोहोचते 21 धावा. अजूनही 4 धाव्यांची आवश्यकता आहे. इकडे पुन्हा एकदा ढकलण्याचं काम केलं जाते कुणालकडनं. सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावून पोहोचेल 22 धावा. 3 धावेची अजूनही आवश्यकता आहे. पाहूया जग्गू एक आक्रमक फलंदाज आहे. आगवण संघाचा पूर्ण दारोमदार मात्र जग्गू आणि विकास यांच्या इकडे सामना विजय. आणि आगवण संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रवेश नोंदवत आहे. अभिनंदन आगवण संघ. आणि कौतुक असेल ते म्हणजे बिरवाडी संघाचं. चांगला खेळ तुम्हीही केला. तुम्हीही सातत्यपूर्वक चांगला खेळ पार पाडला गेला. तर यस टॉससाठी यायचंय लगेच. आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. आपण आगवण संघ तर यस कुणालसाठी